बंदची हाक दिलेली आहे, कशा स्वरूपात हा बंद असणार आहे? सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत विशेष अधिवेशन घेण्याचं जे 15 आणि 16 तारखेला नियोजन केलेलं आहे, राजकीय तडजोडीमध्ये हे अधिवेशन कुठंतरी पुढं ढकलण्याचं कटकारस्थान दिसतंय आणि हे अधिवेशन घेतलं जावं म्हणून त्यासाठीचा हा इशारा म्हणून आजचा बंद आहे. आजवरचे जे बंद आम्ही पाहिले त्या बंदमध्ये आंदोलक रस्त्यावर फिरून बंद करत होते, परंतु तुम्ही पाहू शकता चॅनलवाले सर्व मीडियावाले सर्व लोक की व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजाने, सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाने आव्हान केल्याच्या नंतर व्यापाऱ्यांनी कालच पत्रक काढलीत की आम्ही बंदमध्ये सहभागी आहोत. व्यापाऱ्यांनी ही पत्रक का काढली तर व्यापाऱ्यांना लक्षात आलं आहे की मराठा समाजाची, मराठा आंदोलकांची सरकार दिशाभूल करत आहे आणि यातून घडणाऱ्या उद्रेकाला कुठंतरी पायबंद घालायचा असेल तर सर्वांनी उत्स्फूर्तपणे बंद केला पाहिजे. म्हणून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आजचा बंद केला आहे. बंद शांततेत असणार आहे. शेवटी आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला म्हणा किंवा कुठल्याही नागरिकाला त्रास न होता याचं आव्हान केलेलं आहे. हा बंद शांततेत पार पडेल आणि सरकारला हा अंतिम इशारा असेल. आम्ही हा बंद उत्स्फूर्त आणि शांततेतच पाळणार आहोत. ज्या पाठीमागं चुकीच्या घटना घडलेल्या आहेत अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही अत्यंत काळजीपूर्वक आहोत आणि आमचे कोणते समाज बांधव व्यापाऱ्यांना बंदसाठी जोर जबरदस्ती करणार नाहीत, रस्त्यावर फिरणार नाहीत आणि व्यापाऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे, स्वतःहून आणि लिखित पाठिंबा दिलेला आहे. ते समाज बांधव आणि व्यापारी बांधव देखील आमच्या सोबत आहेत. त्यांना लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि समाजाचा संताप आणि उद्रेक वाढू नये. आणि आम्हाला तर असं वाटतं की सरकारच आम्हाला समाज बांधवांना हे उद्रेकाला प्रोत्साहन देत आहे आणि ह्या घटना घडू नयेत ह्याची आम्ही काळजी घेत आहोत. कारण पुन्हा जे आज शांत बसलेले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस ते फक्त अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मीडियासमोर येत आहेत आणि फक्त 307ची भाषा वापरतायत आणि 307चे गंभीर गुन्हे दाखल करू म्हणून एवढंच बोलतायत. त्याच्याशिवाय आज जरांगे पाटील इतके त्यांची जीव जायची वेळ आली हो. प्रत्येक समाज बांधव असं एकदम भावना आमच्याला तीव्र आहेत. आमच्या भावना अशा संयमाच्या बाहेर चालल्यात पण हे सरकार दखल घेत नाही. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, अधिवेशन बोलावी, सगळ्या सोरे अध्यादेशाची अंमलबजावणी करे हीच आमची मागणी आणि हे आम्ही सर्व काही अत्यंत संयम आणि शांततेनेच घेणार आहोत. थोडक्यात सांगा. मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत राहिलेल्या त्या जी अंमलबजावणी करून जो मसुदा तयार केला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करावे ही जरांगे पाटलाची जी महत्त्वाची मागणी आहे. त्या मागणीसाठी गेले 5 दिवस झालं मनोज जरांगे पाटील अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनात जर काही दगाफटका झाला, जरांगे पाटलांना जर काही बरं वाईट झालं याचा उद्रेक फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील बघायला मिळेल एवढीच आमची